नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 इंचाच्या बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं ते अगदी सोपी पद्धत बघणार आहोत। तर इथे मापाचा ब्लाउज आलेला आहे, बघू शकता। तर बाही कटिंगसाठी आपल्याला कोणती मापे लागतात ते आपण बघूया। तर इथे बघा, सर्वात अगोदर मी दंडघेर घेतलेला आहे, तो आलेला आहे 4.5 इंच। बाहीची उंची आहे 10 इंच आणि आर्म होल आहे 6.5 इंच। तर तो कसा मोजायचा इथे बघा, या पद्धतीने गोलाकार मध्ये आपल्याला आर्महोल आहे तो शोल्डर पासून असा मोजायचा असतो, बघू शकता। बऱ्याच मैत्रिणींना आर्महोलचं माप आहे ते काढता येत नाही, तर इथे आलेला आहे 6.5 इंच। तर ते मापाच्या ब्लाउज वरती आपला 6.5 इंच आर्महोल आलेला आहे, बघू शकता। तर हा आर्महोल आपल्याला बाहीच्या घडीसाठी खूप उपयोगी पडतो। तर आता आपण छातीचं माप घेऊया। तर इथे बघा, हुकाच्या साईडने मी मोजलेला आहे, तर इथे छाती आलेली आहे आपली 8.5 इंच, म्हणजे 34 छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच। तर इथे मी 34 इंच छाती आहे ती लिहून घेतलं। तर बाही कटिंगसाठी ही सर्व मापे लागतात मैत्रिणींनो, ही व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्यायची आहेत। तर मग या मापावरती आपण बाहीचं परफेक्ट कटिंग करूया। तर इथे डबल फोल्ड मध्ये पेपर घेतलेला आहे, बघू शकता। इकडे सुट्टी बाजू आहे आणि पलीकडच्या साईडला बंद बाजू आहे। तर बंद बाजूकडे आता आपल्याला जेवढी पूर्ण उंची आहे त्याच्यात 1 इंच प्लस करून मार्किंग करायचं असतं अस्तरच्या बाहीसाठी। तर 10 इंच बाहीची उंची आहे, तर मी इथे 11 इंचावरती मार्किंग करून घेतलं, 1 इंच प्लस करून बंद बाजूकडे असं मार्किंग करून घेतलं। आणि इकडे ओपन साइड कडे पण आपल्याला मार्किंग करायचं आहे 11 इंचावरती। तर याची आता सरळ रेषा आपण आखून घेऊया। तर इथे बघा, उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे आता आपलं। आता रुंदी कशी घेतलेली आहे आपण मी परत एकदा दाखवते तुम्हाला। बाहीची रुंदी कशी घ्यायची असते किंवा बाहीची घडी कशी घ्यायची असते, तर या पद्धतीने आपण आर्महोल मोजलेला होता तयार ब्लाउज वरती, तर तो आलेला होता 6.5 इंच। तर प्रत्येक ब्लाउजची बाही कटिंग करताना तुम्ही या पद्धतीने आर्महोल मोजायचा आहे आणि त्याच्यात 1 इंच प्लस करायचा आहे। तर इथे 6.5 इंच प्लस 1 इंच आलं 7.5 इंच, म्हणजे आपली ही बाहीची रुंदी आलेली आहे, बघू शकता। तर इथे 7.5 इंचावरती मी आता एक मार्किंग करून घेते। तर बाहीची घडी कशी काढायची हे तुम्हाला याच्यामध्ये समजलं असेल। तर प्रत्येकाची वेगळी पद्धत असते आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी जरी वेगळी पद्धत सांगितली असेल, तर त्या पद्धतीने सुद्धा बाही कटिंग केली तरी तुमची बाही आहे ती परफेक्टच येणार आहे। तर ही नवीन पद्धत आहे माझ्या आईची, बघू शकता। 25 वर्षाच्या अनुभवावरती ही मी बाहीचं कटिंग तुमच्याशी शेअर करत आहे। तर इथे बघा, उंची आपली टाकून झालेली आहे, बघू शकता। पूर्ण उंची 11 इंच आलेली आहे 1 इंच प्लस करून। आणि इथे रुंदी घेतली आपण आर्महोल मध्ये 1 इंच प्लस केलेला आहे, जेवढा काही आर्महोल येईल तेवढं, आणि त्याच्यात 1 इंच प्लस करायचं। एवढं समजलं? तर आता इथे बघा, कॅप हाईट किती टाकायची हे बऱ्याच मैत्रिणींना जमत नाही, तर त्यांच्यासाठी पण मी इथे कॅप हाईटचा मी ऑलरेडी चार्ट आहे तो माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे, तिथे जाऊन बघा। किंवा तुम्ही नॉर्मली 10 इंचापर्यंत जी बाही असेल त्यांना 3 इंच अशी कॅप हाईट आहे ती टाकू शकता। 6 इंच असेल, 7 इंच असेल तर 2.5 इंच टाकायची आहे। तर इथे बघा, बंद बाजूकडून मी 1.5 इंचावरती आणि 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं। तर हे सर्व साईजसाठी मार्किंग करायचं आहे। तसेच हे 1.5 इंचाचं या साईडला कॅप हाईटच्या इथे पण 1.5 इंचाचं मार्किंग सर्व साईजसाठीच करायचं आहे, बघू शकता। ठीक आहे। तर आता इथे बघा, परफेक्ट आपलं 6.5 इंच आर्महोलचं माप येत आहे का नाही ते चेक करायचं। तर एकदम परफेक्ट येत आहे, बघू शकता आपलं फिटिंगचं माप। तर इथे बघा, आता हा 2.5 इंचाचा पॉईंट आणि इथला 1.5 इंचाचा पॉईंट आपण जोडत अगोदर पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेऊया। आणि आता 1.5 इंचाचा पॉईंट आणि इकडचा 1.5 इंचाचा पॉईंट शिलाई मार्जिनच्या इथला सिंपल असा खोलगट आपल्याला देऊन घ्यायचा आहे, बघू शकता। तर अगदी सोपी पद्धत आहे, जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सहज जमणार आहे। आणि या दोन्ही मुंड्यातलं अंतर 1 इंचाचं यायला हवं। ठीक आहे। तर इथे मुंड्याचा शेप पण आपण खूप सुंदर देऊन घेतलेला आहे। आता खालच्या साईडला आपण दंडघेराचं मार्किंग टाकूया। तर दंडघेर आहे 4.5 इंच आणि त्याच्या पुढे तुम्ही 1.5 इंच 2 इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता, तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं। आणि इथे आतल्या पॉइंटला आतला पॉइंट आणि बाहेरच्या पॉइंटला बाहेरचा पॉइंट आपण शिलाई मार्जिनचा या पद्धतीने क्रॉस मध्ये जोडून घेऊया। तर बघा, अगदी झटपट आपलं 5 मिनिटात परफेक्ट असं बाहीचं कटिंग मी तुम्हाला कसं करायचं ब्लाउज वरून मापे घेऊन हे डिटेल मध्ये सांगितलेलं आहे मैत्रिणींनो। एवढं आतमध्ये जाऊन तुम्हाला कोणीच सांगणार नाही, एवढी सोपी पद्धत आहे। आणि ही बाही तुम्ही स्टिच करून बघा आणि नंतर मग मला कमेंट मध्ये सांगा। तर इथे बघा, आता हे सरळ कट करायचं नाही, थोडंसं पाव इंच असं आपल्याला क्रॉस मध्ये चेक करायचं आहे। मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते। हा पाठीमागचा भाग आहे ना, थोडासा असा क्रॉस मध्ये घ्यायचा खालच्या साईडला आणि नंतर मग बाही आता कट करायची आहे। पाठीमागचा मुंडा बघू शकता या पद्धतीने।
ही बाही तुम्हाला मी सरळ करून दाखवते. तर या पद्धतीने आपली बाही दिसत आहे, बघू शकता. आता आपण पुढच्या मुंड्याचा शेप कट करून घेऊया. तर इथे बघा परफेक्ट अशी आपली 10 इंचाची बाही इथे कटिंग करून मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर इथे मी पाठीमागचा मुंडा तुम्हाला व्यवस्थित डार्क करून दाखवते. तर इथे बाहीचा शेप बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर आलेला आहे आणि फिटिंगला पण ही बाही एकदम परफेक्ट बसते. कुठेही घोळ वगैरे येत नाही मैत्रिणींनो. जर तुमचं कटिंग परफेक्ट असेल तर स्टिचिंगच्या वेळेस पण तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही ब्लाउज घातल्यानंतर. तर या पद्धतीने मी तुम्हाला 10 इंचाच्या बाहीचं कटिंग एका ताईच्या कमेंटवरती अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असं कोणतं कटिंग हवं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. मी त्याच्यावरती डेली व्हिडिओ बनवत असते. तर इथे बघा आपली परफेक्ट 10 इंचाची बाही कट करून झालेली आहे आणि बाहीचा शेप बघू शकता तुम्ही, किती सुंदर आलेला आहे. तर आता ही बाही मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे. ब्लाउजवरती आपण ही बाही कटिंग केलेली परफेक्ट बसत आहे की नाही. तर इथे बघा हा पुढचा मुंडा आहे तो या पद्धतीने घ्यायचा आहे आणि शोल्डरच्या इथे अर्धा इंच सोडायचा आहे मध्यातून वरती. बघू शकता मी इथे मध्यावरती एक मार्किंग केलं आणि ते अर्धा इंच वरती सोडून द्यायचं आणि असे चेक करायचं आपला फिटिंगचा आतला जो पॉइंट आहे तो बरोबर 6.5 इंचाचा तिथे येत आहे की नाही. तर एकदम परफेक्ट येत आहे, बघू शकता. म्हणजे आपली ही बाही कटिंग आहे ते एकदम परफेक्ट कट करून झालेली आहे आणि हे राहिलेलं आहे ते शिलाई मार्जिन असणार आहे. तर इथे मी तुम्हाला बाही चेक पण करून दाखवलेली आहे. तर नक्की या पद्धतीने बाही ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याची सूचना तुम्हाला मिळेल. धन्यवाद.